मित्रांनो नमस्कार। परवा 17 तारखेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी झाली। बाळासाहेब ज्यांनी सदैव प्रथम मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला। आपली उभी हयात ज्यांनी मराठी माणसासाठी खर्ची घातली ते आपले बाळासाहेब। त्याच आपल्या बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या अर्थात उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत मागून वार करत त्यांचा पक्ष मिंध्यांनी मोदी शहा आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने फोडला। पक्षाचे नाव, चिन्ह आणि खुद्द बाळासाहेबांचा फोटो सुद्धा चोरला। शिवसेनेशी आईशी प्रतारणा करून महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचं, महाराष्ट्र मोदी, शहा आणि अदानीच्या घशात घालण्याचं पाप हे गद्दार आणि त्यांचे सरदार करीत आहेत। मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी। मुंबई भारतातील अनेक राज्यातून येणाऱ्या लोकांना जपणारी, वाढवणारी, आपल्यासह त्यांचे आयुष्य फुलवणारी मायानगरी आपली मुंबई। या मुंबईचं मुंबईपण, श्रीमंतपण यांना मारायचं आहे। 105 वीरांनी हुतात्म्य पत्करले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र उदयास आला। त्यावेळी हे मुंबई घेऊ शकले नाहीत आणि म्हणून आता पैसा देऊन 50 खोक्यात गद्दारांना विकत घेऊन आपलेच लोक आपल्याच विरुद्ध उभे करण्याचा अतिशय नीच घाणेरडा डाव यांनी मांडला आहे। कधी नव्हे इतका हा सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्र यांनी खिळखिळा करायला घेतला आहे। गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रातली परिस्थिती अतिशय अस्थिर झाली आहे। महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे नवीन उद्योग येत नाहीत। जे उद्योग आघाडी सरकारच्या काळात येऊ घातले होते ते यांनी पूर्णपणे थांबवले व परस्पर गुजरात व अन्य राज्यात पाठवले। महाराष्ट्राची चित्र विचित्र दयनीय अवस्था यांनी करून ठेवली आहे। श्रीमंत व्यावसायिकांचे, व्यापाऱ्यांचे, कर्जदारांचे 16 लाख करोड रुपयांचे कर्ज मोदी सरकारने माफ केले, पण इथे माझा शेतकरी मात्र 1-2 लाख रुपयाच्या कर्जापायी विवळतोय, कुटुंबासह आत्महत्या करतोय। मित्र हो, हे सांगतात हिंदू खतरे में है। अरे जवळजवळ 700 वर्षापेक्षा अधिक काळ मोगलांनी आपल्या देशावर राज्य केले। 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले। स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशात राज्य केले। त्यांच्या काळात हिंदू कधी खतऱ्यामध्ये आला नाही आणि आता तर स्वतःला हिंदुत्वाचे मालक बनवणारे मोदी साहेब सत्तेत आहेत आणि तरी देखील हे म्हणतात की हिंदू खतरे में है। अरे हे काय चाललं आहे? एका क्षणासाठी जर हे खरे मानलं तर मग ही विफलता, हे अपयश मोदींचे नाही का? मित्रांनो, एका ठिकाणी हे सांगतात एक देश एक निवडणूक आणि दुसरीकडे मात्र फक्त 3 राज्यांच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या असताना सुद्धा जाणीवपूर्वक स्वस्वार्थासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून यांनी महाराष्ट्राची निवडणूक पुढे ढकलली। हेतू काय? तर लाडकी बहीण योजना किंवा त्याच्यासारख्या अनेक योजनांचा निवडणुकीसाठी पाऊस पाडायचा, गद्दारीची प्रतिमा सुधारवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी जनतेच्या लाखो रुपयांची जाहिरातीसाठी होळी करायची। नक्की हे बहिणींवरचे प्रेमच आहे ना, की पुतना मावशीचे प्रेम आहे, आवळा देऊन कोहळा काढण्यासारखे? तुम्हाला माहित आहे का पंकजाताई मुंडे काय म्हणाल्या? त्यांनी सांगितले, गुजरातमधून लाखो लोक भाजपने दक्षता पथक म्हणून आपल्या महाराष्ट्रात मागवले आहेत। अरे आपल्या या महाराष्ट्रात काय चालले आहे? लोक हो, दादा हो, विचार करा। मुंबईसह महाराष्ट्र ताब्यात घेण्यासाठी या निवडणुकीमध्ये बेसुमार पैशाचे वाटप होत आहे। अशा बातम्या सर्वच न्यूज चॅनलवर येत आहेत। कधी नव्हे एवढा अति वारेमाप पैसा या निवडणुकीमध्ये ओतला जात आहे। मटण दारूच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत। अशा वेळी 50 खोके घेऊन गद्दारी करत महाराष्ट्राला मोदी, शहा, अदानी यांच्या घशात घालू पाहणाऱ्या गद्दारांप्रमाणे आपण वागायचे की महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायचा, हे ठरवण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे। यावेळी कोकणी माणसाची जबाबदारी तर अधिक जास्त आहे। बाळासाहेबांनी सदैव कोकणावर आणि कोकणी माणसावर अविरत प्रेम केलं आहे। आज कोकणात शिवसेनेचा महत्वाचा नेता नसला तरी स्वतः नेता बनून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची, तसेच मशालीला भरभरून मतदान करत त्यांचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी कोकणी माणसाची आहे। मला पूर्ण खात्री आहे शिवछत्रपतींच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या हातात तुम्ही कोकण आणि महाराष्ट्र नक्कीच देणार नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये सूरज सावंत यांचा हा व्हिडिओ अत्यंत बोलका आहे, पाहतो। या निवडणुकीत ठरणार कोण निवडून येणार, कोणते सरकार बनणार, महाराष्ट्राला फायदा होणार की गुजरातला, आणि सोबत हेही ठरणार की तुम्ही महाराष्ट्रीय की महायुतीय, महायुतीय।
पण त्या आधीच निकष सांगतो. जर महाराष्ट्रातील जे जे चांगलं ते सगळं गुजरातकडे जात असताना तुम्हाला गुजरात काय पाकिस्तानात आहे का, हे विधान पटत असेल तर तुम्ही महायुती आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे नाही तर अपघाताने वाऱ्यांमुळे पडला असं वाटत असेल तर तुम्ही महायुती आहे. वारंवार केला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तुम्हाला सहज पचवता येत असेल तर तुम्ही महायुती आहे. शेतकऱ्यांना जो किमान हमीभाव देणार अशा घोषणा करणारे सत्तेत असताना त्याच्याहून अतिशय कमी किमतीत उत्पादन विकले जात असेल आणि त्याला तुम्ही विश्वासघात समजत नसाल तर तुम्ही महायुती आहे. ज्यांना जेलमध्ये टाकणार, ज्यांचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत असे आरोप केले त्यांनाच मांडीवर बसवणे जर तुम्हाला प्रामाणिक राजकारण वाटत असेल तर तुम्ही महायुती आहे. एक देश एक निवडणूक म्हणताना 3 राज्यात एकत्र निवडणूक न घेता अमुकांना फायदा होईल असे प्लॅनिंग तुम्हाला निपक्षपाती वाटत असेल तर तुम्ही महायुती आहे. निवडणुकीच्या 2 महिन्याआधी योजना जाहीर करणाऱ्यांच्या उद्देशावर जर शंका वाटत नसेल, इतके महिने सत्तेत असताना का नाही केले हा प्रश्न पडत नसेल तर तुम्ही महायुती आहे. धाडी फक्त विरोधकांवर पडतात आणि ते पक्षात आल्यानंतर स्वच्छ होतात, याला तुम्ही चाणक्य नीती समजत असाल तर तुम्ही महायुती आहे. ज्या राज्यांमधून सगळीकडे पळापळ सुरू आहे, 2 पैसे कमवायला कुटुंब सोडून इथे येत आहेत, ती राज्य तुम्हाला आदर्श वाटून महाराष्ट्रात ते मॉडेल यावे असं वाटत असेल तर तुम्ही महायुती आहे. महाराष्ट्रातील शाळा बंद होत आहेत, मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत, आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना द्वेषाचं राजकारण जर तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही महायुती आहे. अशी किमान 56 उदाहरणं देता येतील. पण जर या सगळ्याला विरोध करत तुम्ही महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या भल्याचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करत असाल तर तुम्ही महाराष्ट्रीय. परीक्षा फक्त उमेदवारांची नाही तर महाराष्ट्राची आणि तुमचीही आहे. विचारपूर्वक मतदान करा. या एकंदरीत परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून आपण काय करणार आहोत? मनी, मशीन आणि माफिया सत्ताधारी पक्षासाठी काम करीत आहेत. आपण महाराष्ट्रीयन विरुद्ध महायुती असा हा थेट सामना सुरू आहे. माझे स्पष्ट मत आहे, जो कोणी जे जे काही वाटतोय ना ते जरूर घ्या. हे पैसे तर आपलेच आहेत, पण स्वतःला मात्र विकू नका. गर्वाने हक्काने महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी अस्मितेसाठी मतदान करा. मित्रांनो, जस्टिस डिले मीन्स जस्टिस डिनाय. या अर्थाने तारीख पे तारीख करत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे. आता हा विषय आपल्या जनता जनार्दनाच्या न्यायालयात येऊन ठेपला आहे. आपल्या संवेदना झोपू देऊ नका. शिवसैनिक म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, ठाकरेंच्या मशालीचे वादळ आता या महाराष्ट्रात येऊ दे. गद्दारांना आणि महाराष्ट्र द्रोह्यांना गाडून महाराष्ट्राचा राजधर्म आणि मराठी अस्मिता आपण जिवंत ठेवू. तेच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन ठरेल. आपण तयार आहात ना? मला पूर्ण खात्री आहे आपण सिद्ध आहात मशालीने महाराष्ट्र उजळून काढण्यासाठी. चला तर कामाला लागा, जागे व्हा, आठवणीने मतदान करा. घरच्यांचे, शेजार पाजाऱ्यांचे मतदान करून घ्या आणि जो जो म्हणून आपला हक्काचा, या महाराष्ट्राला मानणारा, या मातीचा मतदार आहे त्याचं मतदान होईल याची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.